कोकणातल्या ग्रामीण भागातही आता सीएनजी बसेस धावणार। कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ले या प्रमुख आगारांमधील प्रत्येकी 50 बस सीएनजी मध्ये रूपांतरित केल्या जाणार। सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागासह कोल्हापूर, रत्नागिरी या मार्गांवरील प्रवाशांना देखील फायदा। नाशिक रोड रेल्वे स्थानकात दोन्ही बाजूला होल्डिंग एरिया वाढवण्याचं नियोजन सुरू। सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन, आराखडा तयार करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश। होळी सणाची चाहूल लागताच वाशिम जिल्ह्यातील बंजारा तांड्यावर उत्साहाचं वातावरण। लाल केशरी पळस फुलांनी बहरली वसुंधरा। पारंपरिक लेंगी नृत्यावर लोकांचा ठेका। चालकाचा ताबा सुटल्यानं मालवाहू आयशर गोदावरी नदीपात्रात कोसळला। परभणीच्या खळी पुलावरील अपघात, 2 जण जखमी। जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। पाण्याच्या हौदात आढळले बिबट्याचे 2 बछडे। संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी सुर्वेवाडीतील घटना। वन विभागाला 3 तासांच्या प्रयत्नांनंतर बछड्यांना पकडण्यात यश। सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ल्यातील चिपी गावात खाडीचं पाणी शिरलं शेतात। खाऱ्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान। बंधारा बांधणीचं काम पूर्ण न झाल्यानं शेतकऱ्यांना फटका। यवतमाळची कन्या जर्मनीतील बर्लिनमध्ये देणार मलखांबाचे धडे। दीपश्री देशपांडेचं सर्वत्र कौतुक। यवतमाळच्या जय हिंद क्रीडा मंडळातून तिनं घेतलं प्रशिक्षण।